खरंच ज्याला जय म्हणून वाटलं नाही त्यानं मात्र घरी जाऊन पिटवून घ्या. जगू नका लकानो तुम्ही, खरंच जगू नका. तुम्ही जय कशी म्हणले माहिती आहे का? जय शेळपटलेवानी जगत जाऊ नका रे. हा नाही, तुमची तरी काय चूक म्हणा. 500 आणि 1000वर मतदान करणाऱ्या जाती आपल्याला शिवाजी महाराज कळत असतात का दादा? हे की नाही? आपलं अर्ध आयुष्य तर लाचारी करण्यातच गेलंय. आपल्याला स्वाभिमानाची किंमत कशी असेल? यहाँ कोई मरे वोटों के लिए तो कोई मरे नोटों के लिए. यहाँ कोई मरे वोटों के लिए तो कोई मरे नोटों के लिए. भगत सिंह सुखदेव भी सोचते होंगे हम भी मरे किन हरामजादों के लिए. मेलो तरी कोणासाठी बाबा? अरे ज्यांच्यासाठी मेलो त्यांनाच आपली कदर नाही. हे जय सुद्धा जय शेळ पाटलेलं जय रे तुमचं. अरे ज्या राजांनी जगण्याचा अधिकार दिला त्या राजांचं नाव तरी प्रेमाने घ्या. बोला शिवछत्रपती शिवाजी महाराज की. शिवछत्रपती शिवाजी महाराज की. धर्मवीर संभाजी महाराज की. तरी मी 2-4 राहिलेच. जाऊ द्या, त्यांच्याकडे इठेवरचा मालक बघल, आता माझ्यात ताकद नाही महाराज. लोकांना वाटतं आपण कोणाच तरी नजरेपासून लपतो, पण नाही रे. भरला घनदाट अखंडपणे जगाचा मालक इतरत्र सर्वत्र आहे. तुम्ही कसा लपणार आहात? नको देवा. हे जे मला वाटतं ना की मी लपतोय, ही माझी कल्पना आहे. या असत्यात जगण्यात मजा नाही आहे. आमची अवस्था म्हणजे द्वैताची झाडणी गुरुविन ज्ञान तया कैचे कीर्तन घडेल ना आम्ही. आपली अवस्था कशी माहिती आहे? एक माणूस एका महाराजाकडे गेला, म्हणला वर्षात लेकरू झालं पाहिजे. खरं तर हाच विनोद आहे, पण मरू द्या. महाराज म्हणले हरकत नाही, नारळ घे, तुला वर्षात होईल. हा वर्षाने महागारी आला. म्हणला भामटा आहे तू, वर्ष झालं नारळ घेऊन लेकरू नाही. महाराज म्हणले नारळ दुसरा घे, पण माणसात बुंबलू नको. झालं नाही ग बस, माणसं जमल्यात. हा 2 वर्षाने आला. म्हणला पक्का भामटा आहे तू. 2दा नारळ घेतला, एकदा लेकरू नाही. महाराज म्हणले बऱ्यापैकी माझा नारळ फसत नाही, तुझ्या बाबतीत 2दा फसला. तुझंच काहीतरी चुकतंय. अचानक महाराजाला आठवलं. महाराज म्हणले काय? जेवढी माणसं माझ्याकडे लेकरू मागायला आली सगळी बायको घेऊन आली. आई शपथ, ज्याला कळलं ना सेन्स ऑफ ह्युमर खतरनाक आहे तसा महाराज. नाथ कुला प्रेझेन्स ऑफ माइंड आहे ज्याला कळलं. तो 2दा एकटाच आला. तुझी बायको कुठे आहे? ती म्हणा लग्न नाही झालं. या येड्याला किती नारळ दिल्यावर लेकरू होणार आहे? मग मी तुम्हाला सांगते, कल्पनेतला परमार्थ किती काळ टिकणार? दिखाव्यासाठी केलेला परमार्थ किती काळ टिकणार? मग परमार्थ कसा पाहिजे? भावे तया कुळा ना कुळीचा. इट इज जनरेटिक जनरेशन, अनुवंशिकता. माऊली म्हणतात उगाच होत नाही देवा. तसेची वाट न पाहता, तैसे दसेची वाट न पाहता, वैसेची गावा न येता, बाळपणीच सर्वज्ञता वरी तयाते. बाळपणीच भगवंतानं सर्वज्ञनं वरावं. वर याचा अर्थ आशीर्वाद, कृपांकित असावं. माझ्या वडिलांची मिरासी गा देवा, तुझी चरणसेवा पांडुरंग. व्यक्तीच्या अगोदर व्यक्तीचं ज्ञान जन्माला येतं. उपजता ज्ञानी हे वर्म जाणोनी आले लोटांगणी. सांग देव, ज्ञान व्यक्तीच्या अगोदरचं आहे. आत्मा मरत नाहीये. न्यायशास्त्र सांगतं आत्मा निर्गुण निराकार आहे. आत्म्याचं स्वरूप ज्ञान. ज्ञान मिळतं कधी? हे या ज्ञान भक्ती सहज भक्तू एक वटला मज, तोची मीही केवळ तुझ श्रुतही आहे. माऊली म्हणतात तुझ्या दारी आलो आणि ज्ञान भक्तीची पारंगता मिळाली. ज्या दिवशी तुझ्या दारात आलो त्या दिवशी कळलं मी कोण आहे. ज्या दिवशी कळलं मी कोण आहे त्या दिवशी कळलं तू कोण आहे. ज्या दिवशी तुझा आणि माझा संबंध कळला त्या दिवशी कळलं मी नाही आहे. मला जे वाटतंय की मी आहे ती कल्पना आहे. मी कोण आहे? अवतार पांडुरंग नाव ठेवले ज्ञानी, आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा, सेवती साधू संत मनोवेदिला माझा. तू दिलेला अधिकार आहे. मी जे काही करतोय ते माझी ताकद नाहीये. तुमच्या काय बायका वाट बघायला कर एवढ्या मिठीनं पळायला लागलं. एखादं मोठं पडलं तर वाटतंय काय तर कामधंदा आडला असं. नाही ना, यांचा अजून कशात ना बशात.
जाऊ दे मरू दे महाराज बरं का. ते असंच आहे बघा, काम कमी आणि कुटाणा जास्त. त्यामुळं आपला परमार्थ कसा कल्पनेत नको दे. आपलं आयुष्य कसं चाललंय नामदेवराय सांगतात बघा. लटके झाले कटके तिथे कडक्या एवढी राडी, लटके झाले कटके तिथे कडक्या एवढे राडी, लटके लटके झाले कटके लटके लटके झाले कटके लटके लटके झाले कटके तिथे कडक्या एवढे राडी, लटके लटके झाले कटके तिथे कडक्या एवढे राडी. उडत चिमणी चरत चाले तिचे वाटी एवढे डोळे, उडत चिमणी चरत चाले तिचे वाटी एवढे डोळे. कुणाची? चिमणीचे. केवढं डोळं आणि काय करीत होती? उडता उडता चरत होती. आणि कसं झालं? अहो राळ फुगिवलं आणि गाडग्या इतकं फुगलं. फुगतय फुगतय, मला विचारा ना, फुगतय. कीर्तन झाल्यावर कोणी म्हणावं ताई छान कीर्तन केलं, ताई मंडपावरच फुगतय फुगतय महाराज फुगत. राळ सुद्धा गाडग्या इतकं. ज्ञान कमी पण अहंकार. अहो एखाद्याच्या घरी जावं त्याच्या सोप्यावर बसावं, ती सोप्याचा पांगच फिरतोय. ते आपलं काय ऐकत नाही, ती त्याचं सांगते. मी याचा अध्यक्ष, त्याचा उपाध्यक्ष, त्याचा सचिव, त्याचा चेअरमन, आपल्याशिवाय गावचं पान हलत नाही. साहेबाचं ना आपलं लय जमतं, ताटाला ताट लावून बसतो आपण साहेबाच्या, आणि आपली बायको लय मोठ्याची. हान मग आम्हाला हाल ती सोपा डोक्यात आमच्या. तू घरी बोलवलं ती उपकारच केला आमच्यावर. लय बाबा हे लोक इतकं ऐकून घ्यावं लागतं की नाही लोकांचं, इतका कटाळे. बरं ह्यांना कीर्तनाची तीळ मात्र अक्कल. ती फोनवर म्हणते ती, ताई तुमचा प्रोग्राम ठेवायचा होता. प्रोग्राम करते होय र मी. ह्यो प्रोग्राम आहे. लय मारू वाटतं पण काही करू शकत नाही मी महाराज बरं का. शब्दानं बी लय मारू वाटतं मला. काय काय म्हणजे कसं बोलावं? लोक लय भारी बोलतात. हे लोकांना कीर्तन म्हणजे आता मनोरंजनाचं साधन वाटायला लागले. तुम्हाला सांगते, तुम्ही बसावं म्हणून विनोद करतो आम्ही, नाही तर कीर्तनाला विनोदाची गरज नाही. त्यामुळे व्यक्तीच्या पाठीमागं तुम्ही जी नावं लावता ना, विनोदाचार्य, समाज प्रबोधनकार, हुसकं फेमन, डुसकं फेमन, खुसकं फेम, असलं लावीत जाऊ नका. आमची सगळ्यात मोठी संपत्ती आहे की आम्ही पंढरीच्या बापाची लेकरं आहेत. ह्याच्यापेक्षा मोठं वैभव नको आयुष्यात. हरिभक्त परायण याच्यापेक्षा मोठी पदवी असूच शकत नाही. त्याच्यामुळे हरिभक्तच्या आधी कुठलीच पदवी शोभत आणि हरिभक्तच्या पुढं कुठलीच पदवी लागू शकत. एकच पदवी लावीत जा महाराजाला, हरिभक्त परायण, आणि त्याचं जे काय त्याच्या बापाचं जे काय नाव असेल. बाकी कुठलीच पदवी लावीत जाऊ काय या पदवीला किंमत नाही बघा. सगळ्यात मोठी पदवी की मी हरिदास आहे, मी विष्णुदास आहे, मी वैष्णव आहे, मी चाकर आहे मालकाचा माझ्या, ही सगळ्यात मोठी पदवी. त्यामुळे लोकांच्या अपेक्षा वाटतात पुन्हा कीर्तनाकडनं. रीलमध्ये 1 मिनिट कीर्तन ऐकलेलं असतं, त्यांना वाटतं 100% तसंच असतं. काही की नसतं रे दादा. इट इज ओनली ॲडव्हर्टाइजमेंट. आणि अख्खं जग असंच आहे, कल्पनेतच आहे. लय अवघड आहे. कुठल्या ग्रंथात लिहिलं होतं दिवाळीत मोती साबण वापरायचा? कुठला हिंदू धर्माचा ग्रंथ होता सांगा बरं मला, वाचून दाखवा. तरी सुद्धा 90% महाराष्ट्र दिवाळीत कुठला साबण वापरतो? का? प्रचार आणि प्रसार, ॲडव्हर्टाइजमेंट. दिवाळीच्या 2 महिने आधीपासून लागते ॲडव्हर्टाईज. उठा उठा दिवाळी आली, मोती स्नानाची वेळ झाली. आम्ही कारण नसताना मोतीच आणतो, दुसरा कुठला घेत. डोक्यात फिट आहे ना कल्पनेची. एकदा बाधा लागली की सुटत, आणि बाधा लवकर लागते. मग नको देवा अहंकाराचा वारा. ही बाधा आहे मला लागली की मी अहंकारित आहे. मग कुणी असू द्या, कुणीही. 6 शास्त्र 18 पुराण 4 वेद मुखोद्गत आहे रामेश्वर शास्त्रीच्या. सोपे नाही. देहूचे सगळ्यात विद्वान पंडित आहेत रामेश्वर शास्त्री. काय फायदा झाला का? तुकोबारांनी बोलून उत्तर दिलं का? नाही. करून दाखव. अपमान सहन करायचा नाही, अपमानाचा बदला घ्यायचा, पण फटकळ बोलण्यानं घ्यायचा. ज्या देहूनं तुकोबांचा गाथा उडवला, ज्या देहूनं तुकोबांना काव्यरचना करू दिली नाही, ज्या देहूनं तुकोबांना येडं ठरवलं, आज तेच देहू त्याच गाथ्याचं त्याच मातीमध्ये मंदिर बांधतंय. हा अपमानाचा सन्मानानं घेतलेला बदला हे संतांकडे. जे बोललंय ना आपल्याला, जी 4 माणसं आपल्याला वाईट म्हणतात ना, त्या 4 लोकांनी आपल्याला सन्मान केला पाहिजे, एवढी ताकद मनगटात पाहिजे. तर वैष्णव आहे आपण. सन्मानानं बदला घ्यायचा आणि काही लागत नाही. प्रामाणिक कष्ट लागतं, फक्त कर्मसत्य लागतं. फक्त कल्पनेत जगून जमत नाही. जमत. तुम्ही एवढं केलं ना, तुम्ही तुमची काळजी करायची. जगाचा मालक तुम्ही. घालून या भार राहिलो निर्विले संगती. तुम्ही काळजीच करायची नाही तुमच्यासाठी. हे ना
नामदेवराय सामर्थ्याने मागणं मागतात. आयुष्यात सुखी राहायचं असेल तर सत्य स्वीकारा. ज्या दिवशी कळल मंगला माझा नाही, गाड्या माझ्या नाही, मी माझा नाही, सुखी असाल की नाही? सुखी राहा. आणि सगळ्यात मोठं सुख कशात आहे? सदा नामघोष करू तेने सदा चित्ता सर्व सुख आलो. पण ते करायसाठी अहंकार आडवा आला. कुणी असू द्या, जगाची मालकी नाही रखमाई. जगाचा मालक विठ्ठल म्हणल्यावर मालकीन आम्ही विनोदी करतो ना. देव ऐकायला नाही लागला की आम्ही तिलाच सांगतो. एवढी अधिकारी असणारी रखमाई माता बलिप्रतिपदा माहित आहे? बलिप्रतिपदा, बलिप्रतिपदा माहित आहे? तुमचं कसं झालंय, एक पोरगा एसटीत चढला, खाली उतरला आणि मोठ्या मोठ्यानं हसायला लागला. शेजारच्यानं विचारलं एवढा कशाचा आनंद झाला? ती म्हणला मी कंडक्टरला फसवला. पोरगा म्हणला कस काय रे? सोपं आहे म्हणला, तिकीट काढलं गेलंच नाही. शहाण्याला कळलं महाराज. तुम्ही सांगा उपरीकर, कंडक्टरच्या बापाचं काय गेलं? तशी गत आहे तुमची. तुम्ही नाही बोलले तर माझं काय जाणार आहे? पण तुम्ही बोलले तर तुमचं कीर्तनात मन लागेल. अगं तुम्ही माझ्या पार्टीचे आहे म्हणून तरी बोलत जा. बरं माय, बोलायला कुठं आपल्याला शिकवावं लागतं का गे? नवरा बायकोचं भांडण झालं, बायको म्हणे तुम्हाला माझी कदर नाही. तुमचं घरदार, शेतीबाडी, आई बाप, बहीण मला सगळं मी सांभाळतो, सगळं मी एकटी सांभाळतो, मी काय काय सांभाळू? नवरा म्हणला सगळं मी सांभाळतो, तू फक्त तोंड सांभाळ. लय खुश होऊ नका तुम्ही, गुणाचे नाही. हे बोलतात त्याचं कारणच तुम्ही. बोलावं तरी कुणापाशी रे दादा? फार सहन करतात रे बायका बिचाऱ्या. सासूनं बोलावं, सासऱ्यानं बोलावं, जावेनं बोलावं, नंदेनं बोलवावं. अरे सगळं त्रास सहन करायचा, सगळं सहन करते बाई. फक्त नवऱ्यानं म्हणलं पाहिजे काळजी करू नको, सोबत आहे मी तुझ्या, विश्वास आहे माझा तुझ्यावर. बाई सगळी संकट एका पायावर सहन करण्याची क्षमता ठेवते, फक्त नवरा विश्वास ठेवणारा भेटला पाहिजे. काही लागेल वाजवा टाळ्या, वाजवा, तुम्ही वाजवा. खऱ्याला खरं म्हणेच जा रे, खरं की नाही ग माय? संसारात कोण शहाणा लागतो? अगं माझं झालं नाही म्हणून तुम्हाला विचारते. माझं पेटल्यावर येईल मला हक्क, पिटूस तर सांगा. माझं बोलल्यावर तुमची लई खसखस पेटली. हा बरं असू द्या, तुम्हाला आनंद भेटतोय ना, मरू दे. खरं आहे की नाही? संसारात कोण शहाणा हवा? मालक. परमार्थाचंही तसंच आहे दादा. जसा संसारातला मालक शहाणा भेटला की संसार सुखाचा जातो, तसा परमार्थात कल्पनेचा मालक नकोय. परमार्थात सख्खा साथ देणारा मालक भेटला की अख्खा परमार्थ सुखाचा होतो, फक्त मालक शहाणा भेटला. आणि आमचा विठेवरचा मालक इतका शहाणा आहे, उच नीच काही नेणे भगवंत तिष्ठे भाव भक्ती देखून. माझा मालक तुका म्हणे सोपे आहे सर्व हुणी, का शहाणा तो धनी घेतोस. आमचा मालक, आमचा धनी लय शहाणा. आमचा मालक आमच्या एकमेव शहर आहे बरं का, एकमेव ठिकाण. सुरुवात इथे आणि शेवटही एकमेव. जाते माहेराला, माझं माहेर आहे ना. ग पायी जाते का माहेराला माझ्या मुलाच्या घराला. ती सुरुवात. त्या विठ्ठलच्या मालकाची मालकीन रखमाई लक्षात आहे का? आपण काय सांगतोय हे तर लक्षात आहे का? फिरत जा पण येत जा. इष्टी चहा पाण्याला थांबती, गाव युस्तर सोडायची. आपला विषय चालू होता अहंकाराचा. मी तुम्हाला विचारलं बलिप्रतिपदा माहित आहे का? आलं लक्षात? बलिप्रतिपदा माहित आहे का? इथून सुरू झालं बघा, अशामुळेच झालं महाराज. बलिप्रतिपदा माहित नाही तुम्हाला? दिवाळीत असती ना, तिला पाडवा म्हणतो आपण. इडा पिडा जाऊ दे, बळीचं राज्य, ती बलिप्रतिपदा. हा पाडवा, त्याला पाडवा म्हणतो आपण. दिवाळीचा पाडवा, बलिप्रतिपदा म्हणजे दिवाळीचा पाडवा. पाडव्या दिवशी कोण कुणाला वावाळतं? हा दिवस चुकू नका. पाडव्याला नवरा वावाळायचा असतो. भाऊ बी चुकली तरी काय हरकत नाही, भाऊ लय असतात.
पाडवा चुकू देत जाऊ नका. पाडव्याला कोण ववाळायचं? नवरा ववाळायचा असतो. पाडव्याला नवराच ववाळतात. साडी वगैरे सोनं वगैरे देतात ना त्या पाडव्याला. पाडव्याला नवऱ्याला ओवाळायचं असतं. मग रुक्मिणी माता नक्षत्रासारख्या नटल्या होत्या. 16 शृंगार केला होता. इतक्या सुंदर आणि गोड दिसत होत्या. देवासमोर आल्या. पंचारतीचं ताट घेऊन देवाला म्हणल्या, विठ्ठला, रोज तुम्हाला आधी भक्त ओवाळतात, आज पाडवा आहे, आज मी बायको आहे तुमची, मला आधी ओवाळू द्या. देव म्हणले, हरकत नाही रखमा, या ओवाळायला. महाराज पांडुरंग गाभाऱ्यात गेले. रखमाई माता आल्या. इतक्या सुंदर दिसत होत्या. देवाने म्हणलं, रखमा किती गोड दिसतस गाज. साध्या माणसानं कौतुक केलं तर अहंकार येतो. कौतुक कुणी केलंय? देवानं. अहंकार आल्याशिवाय राहणार आहे का? कौतुक करणारा का साधा आहे का? जगाच्या मालकानं कौतुक केलं रखमाईचं, किती गोड दिसतस ग. रखमाई माता मनातल्या मनात म्हणल्या, मग दिसतेच. नशीब आहे तुमचं, तुम्हाला भेटले. लय असतील तुम्हाला, पण आपल्यासारखी नाही. देवाला मनातलं सुद्धा न सांगता तुम्हा कळो येते. देवाला मनातलं ऐकू आलं. देव म्हणला, असं आहे वे, तू आता वावाळा आहे, तुला दाखवतो महाराज. देव पुढं गेले, माग रखमाई गेल्या, पण देव काही सापडले. काय झालं ग माय लाजायला? जिकडं बघन तिकडं माझाच नवरा, आतला यातला माझा कुठला? जिकडं बघल तिकडं विठ्ठलच होते, यातला खरा विठ्ठल कुठला? रखमाई माता मनातल्या मनात म्हणल्या, देवा एकदा इशारा करून सांगा, यातले तुम्ही कोणते खरे? पुन्हा जिंदगीत म्हणणार नाही मी हाय म्हणून टिकले. देव म्हणला, बस बोंबलत, तुला कोण म्हणलं होतं अहंकार करायला? आता नसतो सापडत. देवा नका हो, काय म्हणाल जग? रखमाईला विठ्ठल ओळखू आली नाही, ह्याच्यापेक्षा अजून काय वाईट पाहिजे? नको विठ्ठला, लोक लय नावं ठेवत्याल, काहीतरी करा, पण एकदा सांगा ह्यातले तुम्ही कोण खरे? सगळं तुमच्यासारखंच दिसतंय, काही ओळखू ना.